आता मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचं शव दफन करण्यास जागा मिळणार नाहीये। सरकारनं मुस्लिमांना आणखी जमीन देण्यास नकार दिलाय। सरकारचं म्हणणं आहे की मुस्लिमांनी जे शव असतील ते आपापल्या देशात नेऊन तिथे दफन करा आणि हा निर्णय आहे जपान सरकारचा। कारण जपानमध्ये आता जवळपास 2 लाख इतकी मुस्लिम लोकसंख्या झाली आहे आणि जपानच्या शहरांमध्ये जमीन कमी पडू लागली आहे। त्यामुळे मोठे कब्रस्तान बनवणं जपान सरकारसाठी कठीण झालंय। त्यामुळे जपान सरकारनं देशात मुसलमानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्ताव स्पष्टपणे नाकारलेत। हे प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय जपानी परंपरा आणि रूढी यांच्याशी सुसंगत आहे असं सरकारनं म्हटलंय। संसदेच्या सदस्या मिजिहो उमेमुरा यांनी जपानमध्ये मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याची पद्धत आहे। मुसलमान समुदायानं या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुसलमानाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवून तिथे दफन करण्याची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे। कब्रस्तान न बांधण्याचा निर्णय हा जपानच्या जुन्या सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या धोरणाचा भाग आहे। देशात बौद्ध आणि शिंटो परंपरेचा प्रभाव असल्यामुळे अग्निसंस्कार हीच अंत्यसंस्काराची मुख्य पद्धत आहे। जपानमध्ये 99% अधिक लोक त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्यावर अग्निसंस्कार करतात। शहरी भागात भूमीची तीव्र टंचाई असल्यानं मोठ्या प्रमाणात कब्रस्तान बांधणं हे देखील कठीण आणि संवेदनशील बनलंय। या निर्णयामुळे जपानमध्ये राहणारे अनिवासी आणि जपानी नागरिकत्व मिळवलेले मुसलमान यांच्यावर परिणाम होणार आहे। त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार मृतदेहाचं दफन करणंच अनिवार्य असतं। त्यामुळे त्यांना आता मृत मुसलमानाचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवावा लागणार आहे।